हे ऑपरेशन परफॉर्म करा, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, यू मस्ट हॅव टू यूज डेटा पॉइंटर ॲज युअर एक्सटर्नल मेमरी पॉइंटर. ठीक आहे. सो डेटा पॉइंटर हा यूज करायचा असतो. ज्यावेळेस तुम्ही डेटा मूव्ह करता फ्रॉम इंटरनल टू एक्सटर्नल, एक्सटर्नल टू इंटरनल, त्यावेळेस तुम्हाला इन्स्ट्रक्शन यूज करायचं असतं मूव्ह एक्स. हे इन्स्ट्रक्शन यूज करायचं असतं फॉर लोडिंग द डेटा फ्रॉम इंटरनल मेमरी टू एक्सटर्नल मेमरी और फ्रॉम एक्सटर्नल मेमरी टू इंटरनल मेमरी. ठीक आहे. सो वन बाय वन एक एक प्रोग्राम आपण बघूया. So program I suppose the two data bytes are stored in the memory location 3000H and 3001H. These are the memory locations related to data pointer. जेव्हा 16 बिट येतो मेमरी लोकेशन तेव्हा डायरेक्टली कन्सिडर करायचं दिस इज रिगार्डिंग युअर डेटा पॉइंटर. ठीक आहे. सो दे आर गिवन दॅट टू डेटा बाइट्स आर स्टोर्ड इन द मेमरी लोकेशन 3000H and 3001H. Write a program to add these two bytes from external memory location. Assume result is greater than 8 bit. That means there is a generation of carry. Okay. And stored its MSB result in the memory location 3003H and LSB result in the memory location 3002H of the external memory. ह्या सगळे एक्सटर्नल मेमरी लोकेशन्स दिलेले आहेत 3000H, 3001H. या दोन्ही लोकेशन मध्ये 2 डेटा बाइट्स आहेत. त्यानंतर तुमचा जो डेटा आहे ऍडिशन परफॉर्म केल्यानंतर 100% इट इज ग्रेटर दॅन 8 बीट. हेन्स देर इज अ जनरेशन ऑफ कॅरी. सो MSB रिझल्ट जो आहे कॅरीचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला एका मेमरी लोकेशन म्हणजे 3003H मध्ये सेव्ह करायचा आहे आणि LSBचा जो रिझल्ट आहे तो 3002H मध्ये सेव्ह करायचा आहे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मला पहिले आता मी अल्गोरिदम पुन्हा एकदा लिहून दाखवते. काही प्रोग्रामसाठी मी अल्गोरिदम लिहून दाखवते कारण तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हावी आणि जेणेकरून तुम्ही नेक्स्ट प्रोग्राम जेव्हा करणार त्यावेळेस तुम्हाला ही प्रॅक्टिस कामास येईल. हा, तर नीट लक्ष देऊन ऐकायचं. पहिलं सगळ्यात महत्वाचं त्यांनी काउंटर दिलेलं डेटा पॉइंटर दिलेला आहे. ठीक आहे. सो अजूम करू आपण डेटा पॉइंटरचे लोकेशन्स. 4 लोकेशन्स आहे. 3000H हा एक डेटा लोकेशन आहे आणि 3001H हा एक लोकेशन आहे. पुढचे जे रिझल्ट्स आहेत ते त्यांनी सांगितले 3002 आणि 3003 मध्ये सेव्ह करायचे. इथे काय येणार आहे, इथे तुमचा MSB बिट येणार आहे. ठीक आहे. इथे काय सांगितलंय, सेव्ह MSB रिझल्ट आणि इथे LSB रिझल्ट सेव्ह करायचा आहे. इथे काय तुमचे डेटा बाइट्स आहे D2 आणि D1. असं अजूम करू आपण डेटा बाइट्स आहे तुमचे D1 आणि D2. सो कोणत्याही व्हॅल्यू तुम्ही अजूम करू शकतात. अजूम केल्यानंतर मला परफॉर्म काय करायचंय, ह्या लोकेशनचं ऍडिशन ह्या लोकेशन सोबत करायचंय. बट आपल्याला माहिती आहे ऍडिशन किंवा अरिथमॅटिक लॉजिकल इन्स्ट्रक्शन जेव्हा जेव्हा असतात त्यावेळेस आपल्याला एक तुमचा जो रेजिस्टर असतो इट शुड बी कंपल्सरी युअर अॅक्युम्युलेटर टू परफॉर्म addition, to perform subtraction, to perform multiplication, to perform division. कुठे पण तुम्ही करणार तुम्हाला काय करावं लागतं, अॅक्युम्युलेटर एक कंपल्सरी असलाच पाहिजे. म्हणजे ए रेजिस्टर असला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, एक जो डेटा आहे डेटा बाइट लेट इट बी D1 विच इज लोकेटेड ॲट 3000H इट शुड बी लोडेड इन टू द अॅक्युम्युलेटर. हा पहिला पॉइंट आहे, पहिली स्टेप आहे की हा अॅक्युम्युलेटर मध्ये लोड केला पाहिजे. लोड केल्यानंतर तुम्ही पुढच्या लोकेशन सोबत ऍडिशन परफॉर्म करणार आहात. ऍडिशन जेव्हा परफॉर्म करताय त्यावेळेस तुम्हाला काम काय करायचं आहे की सिम्पली त्याचा कॅरी रिझल्ट पण सेव्ह करायचा आहे. जर कॅरी जनरेट होत असेल तर मला एक कॅरी काउंटर डिसाईड करावं लागेल. सो कॅरी काउंटर पण तुम्हाला काय करावं लागेल, इनिशियलाइज करावं लागेल. तो इनिशियलाइज करून आवाज नाही येते, आता येतोय का? कॅरी काउंटर एक इनिशियलाइज करावं लागेल. ठीक आहे. सो जो कॅरी काउंटरचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला लोड करावा लागेल 3003H मध्ये. ठीक आहे. ही एक स्टेप आहे, ही नंतरची स्टेप राहील. त्यासाठी मला आधी कॅरी काउंटर इनिशियलाइज करण्यासाठी मला स्टेप काय करावं लागतील, पहिल्या म्हणजे फर्स्ट स्टेप काय राहणार आहे, इनिशियलाइज कॅरी काउंटर. ठीक आहे.
मला माहिती की त्यांनी कंडिशन दिलेली दॅट द रिझल्ट इज ग्रेटर दॅन 8 बिट, दॅट मीन्स देर इज अ कॅरी जनरेशन. सो फॉर दॅट पर्पज टू सेव्ह दिस कॅरी आय मस्ट इनिशियलाइज माय MSB काउंटर. ओके, सो MSB काउंटर इनिशियलायझेशन परफॉर्म करायचंय विथ 00HH. ठीक आहे, 00H. सो हा काय झाला, लेट युअर कॅरी काउंटर बी R1. ठीक आहे, मी अझ्युम केला की हा तुमचा कॅरी काउंटर आहे, R1 आहे. R1 काय करणार आहे, मी आधी इनिशियली त्याला 00 ने इनिशियलाइज केला, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली, कॅरी काउंटरची व्हॅल्यू 0 झाली. त्यानंतर मला काय करायचंय, ऍडिशन परफॉर्म करायचंय. ऍडिशनसाठी माझं पहिलं स्टेप काय की अक्युम्युलेटर मध्ये एक डेटा असला पाहिजे. सो लोड फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर म्हणजे मी इथे अजून केला होता D1. ठीक आहे, सो D1 इंटू मेमरी लोकेशन 3000H. सो आता हे लोड कसं करणार, त्याच्यासाठी मला DPTR ला आधी काय करावं लागेल, इनिशियलाइज करावं लागेल विथ द लोकेशन 3000H. देन मग मी हा डेटा काय करणार, लोड करणार. लोड कशात करणार, यातला डेटा इनटू द अक्युम्युलेटर. अक्युम्युलेटर मध्ये जो डेटा लोड केला आहे त्यानंतर मला काय करायचंय, प्रत्येक वेळेस पुढची स्टेप काय येणार आहे, थर्ड स्टेप. जेव्हा मी अक्युम्युलेटर मध्ये लोड करते, अक्युम्युलेटरचा परत नेक्स्ट DPTR जो आहे, म्हणजे नेक्स्ट डेटा पॉइंटर मध्ये जो डेटा बाईट आहे दॅट इज D2 3001H मध्ये आहे. 3001H मध्ये जो डेटा आहे सेव्ह केलेला, तो डेटा पण मला काय करायचा आहे, एखाद्या रजिस्टर मध्ये लोड करायचा आहे टू परफॉर्म ऍडिशन. कारण ऍडिशन आपण डायरेक्टली एक्सटर्नल मेमरी सोबत नाही करत, आपण इंटरनल मेमरी सोबत ऍडिशन परफॉर्म करतो. सो त्यासाठी मला 2 रजिस्टर्स लागतील इंटरनल मेमरी लोकेशन वाले. एक तर आपला कंपल्सरी अक्युम्युलेटर असतो आणि दुसरा अजून एक रजिस्टर अझ्युम करायचा आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, जी मी अक्युम्युलेटर म्हणजे 3000H मधला जो डेटा होता जो मी लोड केला अक्युम्युलेटर मध्ये, हा अक्युम्युलेटर मधला डेटा मी दुसऱ्या एखाद्या रेजिस्टर मध्ये लोड करून घेणार. लेट दॅट रेजिस्टर बी R0. ठीक आहे, सो इथे काय करणार, अक्युम्युलेटरचा डेटा R0 मध्ये मूव्ह केला. आता मला काय करायचंय, 3000H चा डेटा R0 मध्ये मी 3 स्टेप नंतर मूव्ह केलेला आहे, लोड केलेला आहे. आता मला 3001H मधला डेटा काय करायचा आहे, लोड करायचा आहे इनटू द अक्युम्युलेटर. सो याच्यासाठी मला काय करावं लागेल, सिम्पली इन्क्रीमेंट DPTR. ठीक आहे, सो डाटा पॉइंटर तुमचा काय होणार आहे, इन्क्रीमेंट केला जाईल, म्हणजे तो मूव्ह होतो नेक्स्ट लोकेशनला दॅट इज 3001H ला. तो झाल्यानंतर मला त्याचा डेटा कशात लोड करावा लागेल, इट इज शुड बी लोडेड इनटू द अक्युम्युलेटर. देन आय विल परफॉर्म लास्ट स्टेप दॅट इज addition with data AR0 where A contains the data which is present in the memory location 3001H. ठीक आहे, का आपण ह्या स्टेपमध्ये 4th नंबरच्या स्टेपमध्ये डेटा पॉइंटर इन्क्रीमेंट करून त्यातला जो डेटा आहे 3001H मधला तो लोड केलाय A मध्ये. सो 3001H मध्ये काय होता, डेटा बाईट आपला D2 होता आणि R0 मध्ये काय आला, D1 आला होता. सो D1 प्लस D2 इथे ऍडिशन परफॉर्म झालेला आहे. ऍडिशन परफॉर्म झाल्यानंतर जो काही डेटा अक्युम्युलेटर मध्ये लोड झालाय, जेव्हा D1 प्लस D2 तुम्ही परफॉर्म करता त्याचा जो रिझल्ट असतो तो LSB रिझल्ट बाय डिफॉल्ट अक्युम्युलेटर मध्ये सेव्ह होतो आणि जो काही कॅरी असतो तो आपण अझ्युम करतो MSB. ठीक आहे, सो MSB म्हणून अझ्युम करतो. सो जर मला इथे काय करावं लागेल, कंडिशन चेक करावं लागेल आफ्टर परफॉर्मिंग ऍडिशन दॅट जम्प इफ नो कॅरी टू दी सम लूप कंडिशन. ठीक आहे, मग मी इथे अझ्युम करते डाऊन. सो डाऊनला काय येणार आहे, सिम्पली तुमचा कॅरी जर जनरेट नाही झाला तर तुम्हाला काय करायचंय, डेटा जो रिझल्ट आहे LSB रिझल्ट, त्यांनी सांगितले कंडिशन दिली की तो LSB रिझल्ट जो A मध्ये सेव्ह झालेला आहे आफ्टर परफॉर्मिंग ऍडिशन, तो डेटा मला लोड करायचा आहे 3002H या लोकेशन मध्ये. सो पहिली स्टेप काय करावं लागेल, मला DPTR इन्क्रीमेंट करावं लागेल. म्हणजे जो 3001H ला लोकेट होता तो आता कुठे गेला, 3002H ला. जेव्हा तो लोकेट झाला, इन्क्रीमेंट झाला, त्यावेळेस मी जो काही रिझल्ट LSB रिझल्ट होता तो मी काय करणार, लोड करणार DPTR मध्ये. सो DPTR मध्ये मी इथे लोकेट करणार @DPTR, A. सो त्यावेळेस मी इन्स्ट्रक्शन कोणतं यूज केलं, MOVX, का एक्सटर्नल इंटरनल लोडिंग आहे म्हणून. सो इन्स्ट्रक्शन यूज करून जो काही रिझल्ट होता LSB रिझल्ट तो ह्या लोकेशन मध्ये गेलेला आहे. आता काय सांगितलंय की जर कॅरी जनरेट झाला तर जम्प इफ नो कॅरी, तर ही सिंपल कंडिशन झाली.
जर कॅरी जनरेट झाला तर मला स्टेप काय परफॉर्म करावी लागेल, 7th नंबरची स्टेप, दॅट इन्क्रीमेंट माय MSB काउंटर. MSB counter was initialized by 00H and it is R1. So just increment your register R1. So मी increment केला. आफ्टर इन्क्रीमेंटिंग सिम्पली डेटा काय करायचंय तुम्हाला, लोड करायचा आहे. R1 मधला डेटा आता कुठे जायचा आहे, MSB रिझल्ट 3003H मध्ये जायचा आहे. सो एकदा A मधला रिझल्ट सेव्ह केला 3002H मध्ये, त्यानंतर मी परफॉर्म करेल इन्क्रीमेंट DPTR सो दॅट इट विल लोकेट इट्स लोकेशन टू 3003H. एकदा इन्क्रीमेंट केलं की R1 मधला डेटा मी काय करणार, लोड करणार. @DPTR, R1. ठीक आहे. सो R1 मधला डेटा कशात गेला, याच्यामध्ये एक कंडिशन आहे की डायरेक्टली इंटरनल टू एक्सटर्नल ने जात आपल्याला काय करावं लागतं, व्हाया अक्युम्युलेटर डेटा ट्रान्सफर करावा लागतो. मग आधी मी काय करणार, R1 मधला डेटा अक्युम्युलेटर मध्ये मूव्ह करणार. अक्युम्युलेटर मध्ये डेटा मूव्ह केल्यानंतर त्यानंतर मी हा डेटा अक्युम्युलेटर टू डेटा पॉइंटर लोकेशनला मूव्ह करणार. विच लोकेशन, दॅट इज 3003H. स्टेप कळाल्या असतील माझ्यामध्ये होपफुली. डिटेल स्टेप सांगितली आहे. ठीक आहे. सो आता आपण काय करू, डायरेक्टली प्रोग्रामिंग कडे स्टार्ट करू. प्रोग्रामिंग मध्ये मी परत एकदा स्टेप्स रिपीट करते, तुम्ही समजून घ्या. साईडला हवं तर इथे मी काउंटर पण ड्रॉ करते, तुमच्या लक्षात येईल. सो लोकेशन्स होते 3000H, याच्यात एक डेटा बाईट होता D1. 3001H याच्यात होतं लोकेशन D2. 3003 याच्यामध्ये 2 आणि MSB रिझल्ट. ठीक आहे. 3003 मध्ये जाऊ द्यायचं आहे. या सगळ्या स्टेप्स मला परफॉर्म करायच्या आहेत. सो आता मला स्टेप काय येणार आहे, पहिली स्टेप जस्ट कंडिशन त्यांनी दिलेली, फर्स्ट कंडिशन विच इज नथिंग बट इनिशियलाइज डेटा पॉइंटर. ठीक आहे. सो मी इनिशियलाइज करणार डेटा पॉइंटर मूव DPTR #3000H. ठीक आहे. सो 3000H म्हणजेच काय, दिस मेमरी लोकेशन. सो मेमरी लोकेशन इंडिकेट केलेलं आहे DPTR मध्ये किंवा लोड केलेलं आहे. ठीक आहे. सो मेमरी लोकेशन एकदा इंडिकेट केलं किंवा इनिशियलाइज केलं. सो इनिशियलाइज केल्यानंतर सेकंड थिंग काय की त्यांनी सांगितलंय दॅट रिझल्ट इज ग्रेटर दॅन 8 bit. दॅट मीन्स देर इज अ कॅरी जनरेशन. सो आय हॅव टू इनिशियलाइज माय MSB काउंटर. सो MSB काउंटर आपण अझ्युम केलं होतं ॲज अ R1. सो ह्याला पण मी इनिशियलाइज केलं विथ 00H. ठीक आहे. सो MSB काउंटर सेट केला टू दी 00H. त्यानंतर पुढची स्टेप काय करावं लागणार आहे मला, आता हा जो काही डेटा आहे D1 मला कशात लोड करावं लागणार आहे, इट शुड बी लोडेड इन टू द अक्युम्युलेटर सो दॅट टू परफॉर्म दी ॲडिशन. सो मी काय केला, अक्युम्युलेटर मध्ये लोड करून घेतला. सो त्याच्यासाठी आता हा काय जातोय, एक्सटर्नल मेमरी टू इंटरनल मेमरी मूव्ह होतोय डेटा. हेन्स इन्स्ट्रक्शन कोणतं यूज करणार, मूव्ह एक्स. लक्षात ठेवा, मूव्ह एक्स. तुम्हाला डेटा कशात टाकायचा आहे, A मध्ये. सो युअर डेस्टिनेशन बाईट इज A आणि कुठून घ्यायचा आहे, सोर्स बाईट दॅट इज DPTR, दॅट इज @DPTR. @DPTR what it indicates, it is an indirect addressing mode where it locates to the location 3000H and pointed the data bytes present in the data location 3000H. म्हणजे हा डायरेक्टली D1 ला पॉइंट आउट करते आणि हा D1 काय झालाय, A मध्ये लोड झालेला आहे. ही झाली 3rd नंबरची स्टेप. 4th नंबरला मला काय करावं लागेल, आता मला काय करायचंय की 3001H आणि 3000H मधला जो डेटा आहे त्याच्याशी ॲडिशन परफॉर्म करायची. सो एकदा डेटा मूव्ह झालेला आहे अक्युम्युलेटर मध्ये, मला अजून एक रजिस्टर लागणार आहे ज्याच्यामध्ये माझा दुसरा डेटा मूव्ह झाला पाहिजे. सो त्याच्यासाठी मला आधी अक्युम्युलेटर काय करावं लागेल, एम्प्टी करावं लागेल. सो इथे मी एम्प्टी करून घेणार. कसं करणार, बाय लोडिंग द डेटा इनटू अनदर रजिस्टर. अनदर रजिस्टर अझ्युम करू R0A. सो A मध्ये जो D1 सेव्ह झालेला होता तो D1 मी आधी कशात लोड करून घेतला, R0 मध्ये. सो A आता परत काय झाला, 0 झाला. सो परत नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे, नेक्स्ट स्टेप करण्यासाठी मला
लोकेशन काय द्यायचं आहे 3001H, पण मी आधी इंडिकेट कशाने केलं, इनिशियलाइज केले 3000H ने. सो मला आता माझं डेटा पॉइंटर काय करावं लागेल, इन्क्रीमेंट करावं लागेल. सो डेटा पॉइंटर मी काय करणार, इन्क्रीमेंट करणार. सो फिफ्थ स्टेप काय येणार माझी, इन्क्रीमेंट डेटा पॉइंटर. ठीक आहे. आता हा डेटा पॉइंटर कशाला लोकेट करतोय, इट लोकेट्स टू 3001H. ठीक आहे. सिक्स स्टेप काय येणार आता माझी, सिम्पली अगेन टू लोड दिस डेटा, वॉट एव्हर द डेटा प्रेझेंट इन दिस लोकेशन विच इज नथिंग बट द डेटा बाईट D2, इट शुड बी लोडेड इन टू द अक्युम्युलेटर टू परफॉर्म दी ॲडिशन. सो मूव एक्स कशात लोड करायचं आहे, ए मध्ये, फ्रॉम विच लोकेशन, @DPTR, which now it locates to location 3001H which contain data byte D2. ठीक आहे. सो D2 कशात लोड झाला, ए मध्ये. आता 7 नंबर स्टेप. तुम्ही म्हणाल आधी पण आपण लोड केला होता, मग तो कुठे गेला, तर तो इथे गेला. आधीचा जो डेटा होता जो ए मध्ये लोड केला होता तो आपण मूव्ह केला होता R0 मध्ये, म्हणजे 3000H मधला जो D1 आहे तो आपण ह्या इन्स्ट्रक्शनचा यूज करून R0 मध्ये लोड करून घेतला होता. ठीक आहे. आणि आता ए मध्ये काय आलेला आहे, D2 आलेला आहे. सो आता आपल्याला काय करू शकतो, आपण ॲडिशन परफॉर्म करू शकतो. ॲडिशन परफॉर्म करताना तुमचा डेस्टिनेशन बाईट ज्याच्यात रिझल्ट सेव्ह असतो तो, कॉमा सोर्स बाईट ज्याच्याशी ॲडिशन करायचे आहेत. R0 मध्ये आपण मगाशी लोड केला डेटा D1 आणि आता इथे आला होता D2 जो ह्या इन्स्ट्रक्शनमुळे झाला. ठीक आहे. सो ह्या इन्स्ट्रक्शनमुळे D2, सो D1 प्लस D2 ॲडिशन परफॉर्म झालेली आहे. एकदा ॲडिशन परफॉर्म झाल्यानंतर कंडिशन काय चेक करायची असते, इफ कॅरी जनरेटेड ऑर नॉट. त्याच्यासाठी आपलं कॉमन इन्स्ट्रक्शन आहे जम्प इफ नो कॅरी टू डाऊन. डाऊन हा माझा एक लूप आहे, मी तो डिक्लेअर करणार आहे लूप नंतर. ठीक आहे. जम्प इफ नो कॅरी टू डाऊन. आता नो कॅरी मीन्स काय, D1 प्लस D2चं ॲडिशन केल्यानंतर मला फक्त 8 बिटचा जर रिझल्ट मिळाला तर सिम्पली काय असतो तो LSB रिझल्ट असतो. आणि LSB रिझल्ट मला कशात लोड करायचा आहे, तो लोड होणार आहे अक्युम्युलेटर मध्ये. अक्युम्युलेटर मधला रिझल्ट मला कशात सेव्ह करायचा आहे, तर पहिली कंडिशन होती की तो कशात जाणार होता, 3002H ह्या लोकेशन मध्ये. सो त्याच्यासाठी मला ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. सो त्याच्यासाठी पुढची स्टेप काय येणार आहे, पुढची एक स्टेप कितपर्यंत आलं आपलं, स्टेप नंबर 8. ठीक आहे. जम्प इफ नो कॅरी, तर मग मूव्ह करायचे. जर कॅरी जनरेट झाला तर ती मधली स्टेप राहणार आहे. तर त्यासाठी मी काय करणार, एक स्टेप सोडून देणार. 9 नंबरची स्टेप मी ब्लँक ठेवली. 10 नंबरला मी काय करणार, मूव्ह टू डाऊन. डाऊन मध्ये काय येणार आहे, सिम्पली डेटा लोडिंग येणार आहे. पण त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, आधी अक्युम्युलेटर मधला डेटा जर मला लोड करायचा आहे लोकेशन 3002H मध्ये, त्याच्यासाठी मला माझा DPTR काय करावं लागेल, इन्क्रीमेंट करावं लागेल बाय 1 लोकेशन. सो आता हा कशाला इंडिकेट करतो, इट इज इंडिकेटेड टू 3002H लोकेशन. आणि मग डेटा लोड करायचा आहे मूव एक्स ए कॉमा @DPTR. ठीक आहे. सॉरी उलट झालं, ह्या लोकेशन मध्ये लोड करायचं आहे ना. सो म्हणजे डेस्टिनेशन बाईट तुमचा आला DPTR आणि कुठून लोड करायचा आहे, फ्रॉम अक्युम्युलेटर. ठीक आहे. सो अक्युम्युलेटर मध्ये जो काही रिझल्ट होता LSB रिझल्ट विदाउट कॅरी जनरेशन, तो डेटा तुमचा काय झालाय, सेव्ह झालाय. पण जर कॅरी जनरेट झाला तर, कॅरी जनरेट झाला तर तो काय करणार, इट विल गोज टू स्टेप नंबर 9 वेअर इट सेज दॅट जस्ट इन्क्रीमेंट युअर MSB काउंटर रेजिस्टर. MSB काउंटर रेजिस्टर काय होता आपला, जो आपण इनिशियलाइज केला होता, विच इज नथिंग बट द R1. ठीक आहे. हा MSB काउंटर आहे. सो आता आधी तो 00 ला होता, तो इन्क्रीमेंट केला. इन्क्रीमेंट केल्यानंतर तो काय झाला, सेट झाला टू ठीक आहे. सो इट इज इन्क्रीमेंटेड बाय R1. इन्क्रीमेंट झाल्यानंतर तो पुढच्या एक्झिक्युशन करणार. सिक्वेन्शियल एक्झिक्युशन असतं, तुम्हाला माहिती आहे. सो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करणार. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन मध्ये तो काय करणार, इन्क्रीमेंट DPTR आणि हा लोकेशन झाला. आता पुढचा काय करावं लागणार आहे, मला R1 मधला जो डेटा आहे तो काय करावा लागेल, लोड करायचा आहे 3003H लोकेशन मध्ये. कारण आपण कंडिशन काय टाकलेली होती की MSB रिझल्ट जो आहे तो MSB रिझल्ट म्हणजेच कॅरी
तो तुमचा 3003H मध्ये गेला पाहिजे. सो त्याच्यासाठी मी इथे कंडिशन टाकणार पुढची. ही झाली 10 नंबरची स्टेप. 11 नंबर काय येणार मग? इन्क्रीमेंट अगेन युअर DPTR सो दॅट इट विल लोकेट द लोकेशन दॅट इज 3003H. ठीक आहे. एकदा लोकेट केल्यानंतर इन्क्रीमेंट केल्यानंतर आता इथला डेटा R1 चा डेटा मला डायरेक्टली DPTR मध्ये लोड नाही करता येणार. त्यासाठी तो आधी मी कशात टाकणार? आधी मी तो अॅक्युम्युलेटर मध्ये टाकणार. सो मूव ए R1 जो कॅरी काउंटर आपण इन्क्रीमेंट केला होता, इन्क्रीमेंट केल्यानंतर त्यातला जो डेटा होता तो डेटा मी अॅक्युम्युलेटर मध्ये आधी लोड करून घेतला आणि मग इथला अॅक्युम्युलेटर मधला डेटा विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रक्शन मूव एक्स तो कोणत्या लोकेशन मध्ये जाणार? @DPTR विच इंडिकेट्स लोकेशन नंबर 3003H, A. सो ए मध्ये काय डेटा? R1 चा डेटा आहे, दॅट इज MSB रिझल्ट आहे, तो ह्या 3003H लोकेशन मध्ये लोड झालेला आहे. आणि आता एंड ऑफ प्रोग्राम आपल्या सगळ्या स्टेप काय झाल्या? कव्हर झाल्या. सो ए जम्प लूप. कोणाला या प्रोग्राम मध्ये काही डाऊट? काही डाऊट आहे का? येस ऑर नो? सगळ्यांना समजतंय ना? त्या नुसतंच फक्त ऐकायचं म्हणून ऐकताय. मी दरवेळेस स्टेप रिपीट करते, सांगते ही प्रोसेस अशी का केली, का नाही केली. आता सेम वे सेम ऑपरेशन तुम्हाला काय करायचंय? सबस्ट्रॅक्शनचं परफॉर्म करायचे. तो तुम्हाला होमवर्क असणार आहे. फक्त तुम्हाला कंडिशन्स नीट बघायच्या आहेत. कंडिशन सगळ्या सेम राहणार. इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, जम्प, इफ नो कॅरी. त्या ॲडिशनच्या तिथे सबस्ट्रॅक्शन टाकायचं आहे. तरी अल्गोरिदम, वाया फ्लो चार्ट आणि वाया स्टेप वाईज प्रोसिजर तुम्ही परफॉर्म करून दाखवायचं ऑपरेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रोग्राम आहे